आजच्या प्रयोगाचे नाव आहे फिजेट जनरेटर. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे हा प्रयोग आपल्याला दाखवतो की यांत्रिक ऊर्जा ही कशी काय विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. तर जाणून घेऊया या प्रयोगाविषयी आणखी काही माहिती. फिजेट जनरेटर म्हणजे काय? फिजेट जनरेटर हा विद्युत निर्मिती करणारा एक छोटासा उपकरण आहे जो फिजेट स्पिनरच्या कार्यपद्धतीवर काम करतो. आता जाणून घेऊया याचा सिद्धांत. फिजेट जनरेटर हा फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर काम करतो. जेव्हा विद्युत किंवा चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल होतो तेव्हा कॉइलमध्ये विद्युत प्रवाह प्रेरित होतो. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे फिजेट जनरेटरचे पूर्णपणे जोडलेले मॉडेल. या मॉडेलमध्ये एक इथे आपल्याला कॉपर कॉइल दिसेल, दुसरे इथे हे मॅग्नेट, शक्तिशाली मॅग्नेट अर्थात चुंबक लागलेले आहेत आणि इथे समोर दोन LEDs लागले आहेत. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. आपल्याजवळ हे फिजेट जनरेटरचे मॉडेल आहे. हे आहे आपलं स्पिनर. याला जोरदार आपल्याला फिरवायचं आहे, तेही घड्याळीच्या दिशेने. जेव्हा आपण याला जोरदार फिरवायचं आहे, जोरात फिरवल्यावर तुम्ही बघू शकता इथल्या LED ग्लो करत आहे. आता इथे काय झाले, जेव्हा हे स्पिनर म्हणजे हे चुंबक फिरतात तेव्हा याच्या क्षेत्र सतत बदलत राहते. कधी दक्षिण ध्रुव तर कधी उत्तर ध्रुव कॉपर कॉइल समोर जातात. या बदलत्या क्षेत्रामुळे काय होते की त्यामध्ये विद्युत चुंबकीय बल तयार होते. हे बल या कॉपर कॉइलमध्ये विद्युत प्रवाह प्रेरित करते. त्यामुळे हे LED बल्ब पेटतात. आता जाणून घेऊया फिजेट जनरेटरमध्ये निर्माण होणारा विद्युत प्रवाह कसा काय वाढवता येतो. सगळ्यात आधी आपल्याला इथे शक्तिशाली चुंबक वापरावे लागेल. त्यामुळे काय होईल की इथे जास्तीत जास्त चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल. दुसरे, हे जे कॉपर कॉइल आहे याचे क्षेत्र आणि याचे नंबर ऑफ टर्न्स हे आपल्याला वाढवावे लागणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जे स्पिनर आहे आपल्याला जितक्या गतीने फिरवता येईल तितक्या गतीने हे फिरवावे लागते. तेव्हा इथे फिजेट जनरेटरमध्ये जास्तीत जास्त विद्युत प्रवाह निर्माण होईल. यातून आपण काय शिकलो? यातून पहिले शिकलो की जेव्हा चुंबकीय क्षेत्रात बदल होतो तेव्हा विद्युत बल तयार होते. दुसरं, फॅरेडेचा विद्युत चुंबकीय सिद्धांत शिकलो. तिसरं, इथे यांत्रिक ऊर्जा ही विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित होत आहे. आता जाणून घेऊया याचे उपयोग. याचा पहिला उपयोग म्हणजे विद्युत निर्मिती केंद्रामध्ये, दुसरं हँड जनरेटेड टॉर्चमध्ये, आणि तिसरं शैक्षणिक प्रयोगामध्ये. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.